अरे हे काय झालं माझ्या स्किनला, तर चला पुढे सांगते तुम्हाला. हाय एव्हरीवन, मी आहे प्रगती आणि ही आहे माझी हाऊस ऑफ टुनसोनचं तरणी. आज जेवणात मस्त दाल भात आणि माझी फेवरेट भाजी म्हणजे मेथीची भाजी होती. पोटभर खाल्लं आणि त्यानंतर हिला बघा माझे पाय दाबून देते कशी. तिला करून पाहिजे होते लाड, म्हणून बघा कशी रागाने बघते, कारण मी तिला लाड करत नव्हती म्हणून. सो त्यानंतर सकाळचं मी काहीच शूट केलं नाही, कारण मी विसरली ॲज युजल. आणि मग ज्यूस पिताना आठवलं. ज्यूस वगैरे पिऊन मस्त अशी रांगोळी काढली, कारण आज आहे गणेश जयंती आणि आज आमच्याकडे खालती मस्त जेवण वगैरे असणार आहे. दुपारीही मी आज शेपूची भाजी, डाळ भात वगैरे खाल्लं होतं आणि मिरची फ्राय. आणि ही जी कालची पेंटिंग मी तुम्हाला दाखवणार होती ती ही आज दाखवते. अशी काहीशी पेंटिंग काढली आहे. हे जरा थोडंसं मला तारपा चुकीचं वाटतं, मी त्याला परत कलर करणार आहे. सो त्यानंतर संध्याकाळी आता मी घेतली माझी तयारी करायला, कारण आता आम्ही जाणार आहोत गुरुवार बाजारात. खूप दिवस झाले आम्ही गेलोच नाही, दिवस नाही महिने झाले. आय थिंक लास्ट इयर गेलो होतो, त्यानंतर आता परत जातो आहे आम्ही. सो केस वगैरे विंचरले आणि त्यानंतर घेतलं टोनर लावायला. टोनर लावता लावता मी नोटीस केलं की माझ्या चेहऱ्यावरती छोटे छोटे ॲक्ने आले आहेत आणि पिंपल्सही यायला सुरुवात झाली. तो हे का, तर त्याचं एक रिझन सांगते आणि त्याचा उपायही सांगते मी तुम्हाला. सो आपली स्किन जी असते ती ऑलरेडी ऑइल इन्क्रीज करत असते आणि त्यात आपण मॉइश्चरायझर यूज करतो. सो जेव्हा आपला मॉइश्चरायझर हेवी असतो आणि ऑलरेडी आपली स्किनसुद्धा ऑइल बनवतेच आहे, सो त्याच्याने ऑइलचं प्रमाण वाढतं आणि ॲक्ने येण्याची संभावना वाढतात. सो त्याचा उपाय आता असा आहे माझ्याकडे की मी थोडे दिवस मॉइश्चरायझर यूज करणार नाही आहे, फक्त सिरम आणि टोनर वापरणार आहे. स्किनला थोडंसं रेस्ट देणार आहे, जास्त त्याच्यावरती हेवी गोष्ट नाही टाकणार आहे. सो हे माझे टिप्स आहेत, तुम्हीही यूज करून ट्राय करू शकता आणि मला रिझल्ट सांगू शकता. सो आजसाठी एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.